हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ बऱ्याच दिवसानंतर खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये भजी खाणं तर बनतं आहे, म्हणून मग मी पण आज काहीतरी असाच बेत केला. तर मग मी आज विचार केला, चला आपण पण मस्त मस्त पाऊस पडतोय बाहेर, थंडगार झालेलं आहे वातावरण आणि मस्त असं गरमागरम भजी बनवूया आणि खाऊया. तर हल्ली मी ना ऐकलेलं आहे, एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय की भारत में बारिश का मतलब है आलू और प्याज को बेसन की चादर ओढ़ के तेल में डूब जाना है. तर मी माझं म्हणणं असं आहे की फक्त आलू और प्याज को नाही, तर आम्ही भारतीय बायका आहोत, तर आम्ही भारतीय बायका आहे ना कसलेही पकोडे बनवू शकतो. असं नाही की आम्ही फक्त आलू आणि कांद्याचेच पकोडे बनवतो, तर आम्ही वेगळे वेगळे कसलेही बनवू शकतो. तर मी बनवत आहे मिरचीचे पकोडे आणि त्याच्याबरोबर पुढे आणखीन आहेत पालकचे पकोडे. तर आम्ही फक्त कांदा बटाट्याचेच नाही बनवत, तर आम्ही कसलेही पकोडे बनवू शकतो. म्हणून मग मी विचार केला, चला आपण काहीतरी वेगळे बनवूया. म्हणून मग मी मला सगळ्यात जास्त आवडते ते म्हणजे मिरचीची भजी. तर मिरचीची भजी आहे ना, असं बाजारात घ्यायला गेलं की 5 रुपयाला एक मिळतं, पण मी ह्या ज्या 6 मिरच्या आणल्या होत्या ह्या फक्त आणि फक्त 5 रुपयात आणल्या होत्या. त्यामुळे मी विचार केला, बाहेरची घेऊन आत्ताच्या ह्या वातावरणात खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवूया. तर मस्त असं मी मिरच्या धुवून घेतल्या, त्यांना मस्त असं लांब लांब कट करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरलं. तर मीठ भरलेली मिरची खूप छान लागते. थोडंसं मीठ भरून नेहमी मिरची फ्राय करताना मिरचीची भजी आहे ना, थोडंसं मीठ भरून आणि फ्राय करा. तर मी सगळ्यात अगोदर बेसन घेतलं, बेसनमध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं, हळद टाकली आणि ना थोडंसं पाणी घालून मस्त असं त्याचा घोळ करून घेतला. एकदम असं घट्ट करायचं जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मिरची डुबवून आणि मग तळायला टाकायची. त्यामुळे जास्त पातळ करू नका, घट्टसर असा बेसनचा घोळ बनवून घ्यायचा. तर ते बनवून थोड्या वेळ ठेवलं, 10 मिनटं. त्यानंतर मग मिरच्या कापून घेतल्या, त्यामध्ये मीठ भरून घेतलं. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम झालेलं होतं. तर गरम तेल झालं की त्यामध्ये मस्त अशा ज्या मिरच्या आहेत आपल्या, त्यांचे जे टोकं आहेत त्या टोकांना पकडायचं, त्यांना बेसनमध्ये मस्त असं डीप करायचं. छान असं त्याच्यावर कोटिंग झालं पाहिजे, अशा प्रकारे त्यांना मस्त असं कोटिंग करायचं. याच्यामध्ये फक्त तळतानाच थोडा प्रॉब्लेम होतो. काय होतं तर ते थोडंसं तडतड उडतं आणि दुसरं म्हणजे आहे ना, तेल खूप जास्त असेल, म्हणजे मोठी मिरची असेल तर तेल जास्त घ्यावं लागतं. तर अर्धी अर्धी करून आपण तळू शकतो. पण माझं तेल एवढं होतं की माझ्या याच्यामध्ये अख्खी मिरची बसली, तर मी तिला उलटपालट करताना थोडासा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे 2 चमच्याच्या सहाय्याने आहे ना, तिला आपण उलटं करून आणि हे करू शकतो, सगळ्याच ठिकाणं साईडून तिला तळवून घेऊ शकतो. त्यामुळे फक्त असं 2 एका बरोबर आहे ना, दुसरा पण एक उलटणं किंवा चमचा घ्यायचा आणि त्याने तिला थोडंसं पकडून असं उलटं करायचं आणि थोड्या वेळ तिला तसंच प्रेशर देऊन ठेवलं की मग ती मस्त अशी त्या साईडने पण तळली जाते. ती उलट्या साईडून हे होत नाही, ॲक्च्युली ती गोल असल्यामुळे आहे ना, उलट्या साईडवरून तळायला आहे ना थोडंसं प्रॉब्लेम होतं, ती पडतच नाही उलटी होऊन. त्यामुळे मी खूप प्रयत्न केला, नाही झाली, म्हणून मग दुसरा एक उलटणं घेऊन आणि तिला पकडून मस्त अशी तळली आणि मस्त असे गरमागरम झालेले भजी. खरोखर सांगते, खूप म्हणजे खूप मजा आली मला भजी खाऊन. तर तुम्हाला पावसाळ्यात कुठले भजी आवडतात खायला, किंवा इतर वेळी तुम्हाला कुठले भजी खायला आवडतात? मला तर सगळ्यात जास्त मिरचीची भजी आवडतात. तर तुम्हाला कोणते आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला तुमच्या मला तुमच्या कमेंटचे हे राहील, नक्की आठवणीने सांगा तुम्हाला कुठले भजी आवडतात. तर मस्त असे मी आता मिरची भजी तळवून घेते. त्याच तेलामध्ये आणि त्याच पिठामध्ये मी दुसरे बनवणार आहे, ते म्हणजे पालकची भजी. तर पहिले 2 मिरचीची भजी तळवून घेतले, त्यानंतर हे बघा हे दुसरे पण तळवून घेतलेले आहेत मिरचीची भजी. आणि जास्त काही नव्हते केले. मिरचीची भजी मी 6 मिरच्या घेतल्या होत्या, तेवढ्याच मिरच्यांची भजी केले होते. त्यामुळे मग मिरचीची भजी काही जास्त नव्हते. त्यानंतर मस्त असं पालक होता, पालक जो आहे त्याचे जे पानं आहेत, मस्त असं पालक खुडून घेतला होता आणि त्याची भजी पण मी ह्याच्यामध्येच करणार होते. ते बघा हे पालकचे जे एक एक पान आहे ना, हे असं त्या जे आपण मिरचीला जो बनवलेला घोळ होता ना, त्या बेसन पीठ, लाल तिखट, त्यामध्ये थोडासा गरम मसाला घातला आणि याच्यामध्ये तुम्हाला हवा असल्यास ओवा वगैरे पण तुम्ही घालू शकता, पण मी काही घातलं नव्हतं.
आणि मीठ आणि आपलं हळद घालून मस्त असं घट्टसर हे करायचं आणि त्याच्यामध्ये पालकचे जे पानं आहेत ते त्याच्यामध्ये बुडवायचे आणि मस्त असे त्यांना उलटपालट करून मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळवून घ्यायचे. हे भजी पण खूप म्हणजे खूप क्रिस्पी होतात. ते पालकचं पान पातळ असल्यामुळे आहे ना खूप छान लागतात. एकतर कळत पण नाही ते पालकचं आहे. इतकी टेस्ट भारी लागते आणि एवढे क्रिस्पी होतात ते पातळ असल्यामुळं आणि त्याच्यावरती कोटिंग पण खूप छान प्रकारे बसली की मस्त असे कुरकुरीत एकदम भजी होतात. तर माझे तर भजी बनल्या सगळे गायब झाले होते पालकचे. मिरचीचे तेवढे माझेच राहिलेले होते जेवणाची वाट बघत. नाहीतर पालकची भजी माझी संपले होते. तळण्याचीच वाट बघत होते की तळवून झाले की लगेच प्लेट गायब करण्यासाठी. त्यामुळे माझे काही वाचले नव्हते. तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. खरोखर सांगते खूप म्हणजे खूप टेस्टी होतात आणि खूप म्हणजे थोड्याशा पालकच्या याच्यामध्ये पण ते खूप सारे भजी बनतात. खूप म्हणजे कारण पालकचं एक एक पान आपण वापरतो ना त्यामुळे ते खूप जास्त बनवून तयार होतात आणि खूप मस्त खायला देखील खूप टेस्टी लागतात. मला तर खूप आवडले. तुम्ही जर बनवले तर मला नक्की सांगा की तुम्ही बनवलेले भजी सगळ्यांना आवडले होते की नाही. तर बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नाही पण मला काही कोणाची कमेंट वगैरे आल्या नव्हत्या. ताई तुझा व्हिडिओ का नाही आला. करत जा अशा कमेंट यार राव. जरा तुम्हाला पण मला पण बरं वाटतं असं कोणी मला विचारलं की माझा व्हिडिओ का नाही येत किंवा माझ्या तब्येतीबद्दल कोणी विचारतं आहे. माझ्या फॅमिलीला देखील माझी झालेली आहे सवय झाली असं मला देखील वाटू देत की म्हणजे मला पण व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप येईल. तर पहिले माझी भजी तळवून झालेले आहेत. त्यानंतर आता हे दुसरे जे आहेत दुसरे देखील माझे तळवून झालेत. तर मी भजी तळते तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा पालकचे दुसरे भजी बनवून झाले. तर हे बघा मस्त असे मिरचीचे भजी ठेवलेले आहेत आणि पालकची भजी पण तिथे ठेवलेले आहेत गॅसवर. मस्त असे बेत झालेले. तर हे बघा पालकच्या भजीची जी प्लेट आहे पळून गेली. तर पालकची भजी बनवताना तसे मी खूप वैतागले कारण खूप वेळ जात होता आणि जेवणाची देखील तयारी करायची होती. त्यामुळे मग मी विचार केला आता मग काय करते मग मी पालक जे आहे त्याला मस्त असं बारीक बारीक कट करून घेतलं आणि जे माझ्याकडे पीठ उरलेलं होतं ना त्याच्यामध्येच ते मिक्स केलं. पालकची जी पानं होते ती आणि मस्त असं त्याच्यामध्ये थोडंसं जिरा आणि ओवा टाकला आणि मस्त असे ते जे आपण नॉर्मली कांदा भजी वगैरे करतो तसेच टाकून आणि मस्त असे तळवून घेतले. तर हे तिसऱ्या प्रकारचे पकोडे बनले होते कारण मी तसे तळता खूप वेळ जात होता कारण एक एक पालकचं पान खूप सारे पानं होते. त्यामुळे मग मी विचार केला आता मी आणखीन किती जास्त वेळ करत बसले तर पुन्हा जेवणासाठी पण सगळ्यांची घाई सुरू होईल. त्यामुळे मग मी त्याच याच्यामध्ये पालक जे आहे तो कापून टाकला आणि त्याच पिठामध्ये जे उरलेलं पीठ होतं ते पीठ पण वाया नाही गेला आणि माझी पालक पण हे नाही झाली. तर मस्त असं खूप जास्त नव्हतं त्यामुळे हे पण टेस्टी लागत होते आणि कुरकुरीत झालेले होते. तर भजी कुरकुरीत होण्यासाठी ना थोडंसं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये नक्की टाकत जा. खूप कुरकुरीत होतात त्याच्यामुळे. पण माझ्याकडं काय आहे ना आज माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं त्यामुळे मग मी काही टाकलं नाही. मी फक्त बेसन पिठानेच केले. पण 1 चमचाभर जरी तांदळाचं पीठ घातलं ना तरी भजी खूप म्हणजे खूप कुरकुरीत होतात आणि त्याची टेस्ट एकदम वेगळीच होऊन जाते. तर जे आहेत ते राहिलेले भजी देखील मी अशीच करून घेते. पालकची भजी हे गोळा भजी आमच्याकडे याला गोळा भजी म्हणतात. तर हे गोळा भजी मी बनवून घेते आणि तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. फक्त कांदा बटाटाच नाही तर थोडंसं हेल्दी म्हणून पालकची भजी. तर असे बनवल्यानंतर आहे ना लहान मुलं जे आपल्या घरात असतात ना ते खायला नाटक करत नाहीत आणि मस्त असे खातात ते पालक देखील. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांनी पावसाची मजा घ्या, काळजी घ्या, स्वतःला जपा, घरातल्यांना देखील जपा. तर माझं सगळं झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.